नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, यांना उकळून घेतलेला आहे आणि याची साल काढून घेतली। बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचे पीठ घालायचे आहे। आता पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहे। याचे काप करून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे याला आणि याचा आपल्याला अगदी बारीक असा ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे। हा यामध्ये घालून घेतला। अर्धी वाटी यामध्ये फेटून घेतलेलं दही घालायचे। दह्यामुळे या पदार्थाची चव ही दुपटीने वाढते। 1 चमचा जिरं घालून घेतलं, पाव चमचा हिंग घालायचे। 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 3 ते 4 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून घेतली तर ती घातलेली आहे। कोथिंबीर घालून घेतली, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे। यामध्ये बटाटा घातलेला आहे आणि दही घातलेला आहे, त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान असं मऊसूत पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे। यापासून आपण मेदूवडे तयार करत आहोत, तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर याला असं टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। बोटाला तेल लावून घ्यायचं आणि याला होल तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे आपला हा मेदूवडा तयार झाला। याच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहे। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं, यामध्ये हे वडे घालून घेऊया। हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। वडे एका साइडने फ्राय झाल्यावरती वडे पलटे करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साइडने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे दोघी साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता वड्यांना मस्त रंग आलेला आहे आणि छान असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेदूवडे तयार झालेले आहे। हे मेदूवडे बाहेरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात आणि आतून मस्त स्पंजी आणि सॉफ्ट बनतात। चवीलाही अगदी भन्नाट लागतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी परातीमध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। जे आपल्या रोजच्या वापरातील बेसन पीठ आहे तर तेच इथे वापरलेलं आहे। या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। असं दूध आणि तूप यामध्ये घालून घेतल्यामुळे आपल्या या बेसन पिठाला रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येण्यास मदत होते। आता याला छान आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि तूप छान या पिठाला लागलं गेलं पाहिजे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता पिठाला छान रेवाळ आणि दाणेदार टेक्स्चर हे आलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला एका चाळणमध्ये काढायचे आणि याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। असं याला चाळून घेतल्यामुळे आपल्याला एकसारखं दाणेदार असं हे बेसन पिठाचं पीठ मिळतं। बघा इथे मी हे पीठ व्यवस्थित छान असं चाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला अगदी एकसारखं दाणेदार असं हे पीठ मिळालेलं आहे। जसं आपला जाड रवा असतो तशाच पद्धतीच्या टेक्स्चरचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। आता एका पॅन मध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्याच कपाने अर्धा कप आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। साखर आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे। आता यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालूया। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही ते येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता। आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला फक्त साखर ही पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे। अजिबात साखरेचा पाक हा तयार करायचा नाहीये। बघा साखर छान या पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि यामध्ये केशरच्या काड्या घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि पुढची प्रोसेस बघूया। आता कढईमध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घ्यायचं आहे। आता तूप छान गरम झालं, यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। आता हा रवा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी रवा सुगंध येईपर्यंत भाजून घेतला। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं दाणेदार बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे। जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाडलेलं दिसायला लागतं।
सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला छान तूप सुटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा फेसाळलेलं तयार झालेलं आहे। आता पुन्हा याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, हलकासा रंग चेंज होईपर्यंत। बघा मी याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग असा या बेसन पिठाला आलेला आहे, एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचंय। आता हे बेसन पिठाचं मिश्रण तयार झालं। यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचंय। दूध असं आपल्याला थोडं थोडं घालायचंय, एका वेळेस जास्त दूध घालायचं नाही। थोडं थोडं दूध यामध्ये घातल्यामुळे हे मिश्रण जास्त दाणेदार तयार होण्यास मदत होते। बघा आता यामध्ये मी सर्व दूध घालून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं दाणेदार तयार झालेलं आहे। इथे आज आपण बेसन पिठाचा शिरा तयार करत आहोत। तर हे दूध घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा भाजून घ्यायचं आहे। असाला भाजून घेतल्यामुळे दुधाचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो। आता मी याला भाजून घेतलं। आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं तर ते यामध्ये आपल्याला 2 बॅचेसमध्ये घालून घ्यायचं आहे। असं यामध्ये पाणी घातल्यानंतर लगेच बेसन पीठ हे पूर्ण पाणी शोषून घेतो। आता हे उरलेलं जे पाणी आहे तर ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटत असेल, पण जसं जसं हे मिश्रण शिजलं जातं तसं तसं हे घट्टसर व्हायला सुरुवात होते। बघा मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण घट्टसर असं तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची। 2 मिनिटांनंतर बघू शकता यावरती छान एक वाफ आलेली आहे। इथे आपला जो शिरा आहे बेसन पिठाचा तो तयार झालेला आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे। याला मिक्स करून घ्यायचं। वेलची पावडर अशी शेवटी घालायची, म्हणजे शिऱ्यामध्ये वेलची पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो। इथे आपला छान असा दाणेदार बेसन पिठाचा शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। बघा मस्त दाणेदार असा हा शिरा तयार झाला। दिसायला एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेला होता। साबुदाणा छान मऊसूत भिजला गेलेला आहे। यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरं घालायचे। जिरं जर उपवासाला खात असाल तरच तुम्ही इथे वापरा। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे आज आपल्याला थालीपीठ तयार करायचे, तर त्यासाठी इथे मी एक सुती कपडा ओला करून घेतलाय। आता ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं असेल तेवढा गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असं थापून घ्यायचंय। थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतलाय। यावरती थोडंसं तेल घालायचंय आणि तेल चांगलं आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचंय। आता थालीपीठ तव्यावरती घालताना असं कापडासहित आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। थालीपीठ एका साइडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी चांगलं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलंय। तयार झाले इथे आपलं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ। हे थालीपीठ तुम्ही गोड दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। चवीला अगदी छान लागतं। या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करायचे। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलंय। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता थोडंसं जाडसर असं याचं आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचे। इथे आपलं हे वाटण तयार झालं। आता एका मोठ्या परातीमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घालून घ्यायचे। आता त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता पाव चमचा हळदी पावडर घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालायचे, पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि 1 चमचा धणे पावडर घालायचे आहे।
इथे मी 3 मोठ्या आकाराची अळूची पानं घेतलेली होती. पानं चांगली धुवून घेतली आणि नंतर अशा पद्धतीने अगदी बारीक असं मी याला कापून घेतलेलं आहे. आता ही पानं आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि बारीक कापून घेतलेली थोडीशी यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे. तिळाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. आता चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. याला मी मिक्स करून घेतलेला आहे. आता हा पदार्थ चटपटीत तयार होण्यासाठी इथे मी 1 इंच चिंचेचं तुकडं आणि लिंबाच्या साईज एवढा गुळ पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. चिंच आणि गुळ पाण्यामध्ये छान भिजल्यानंतर पाणी मी चांगलं गाळून घेतलं आणि हे पाणी असं आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे. याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचे. याला मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा मळून घ्यायचा आहे. इथे आपल्याला अळूच्या पानांचं थालीपीठ तयार करायचं आहे. तर त्यासाठी पीठ हे थोडंसं सैल मळायचं आहे म्हणजे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल. पीठ इथे मी मळून घेतलंय. आता थालीपीठ तयार करण्यासाठी थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा. ज्या साईजचा तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा हा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेच आपण थालीपीठ हे थापून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक सुती कापड ओला करून घेतलंय. यावरती हा तयार केलेला उंडा ठेवायचा आहे. हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय. आता इथे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला अशा पद्धतीने होल्स हे करून घ्यायचे आहे. आता लगेच आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात. थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय. याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे. आता हे थालीपीठ तव्यावरती घालताना अशा पद्धतीने कापडासहित तव्यावरती घालायचं आणि अगदी हलक्या हाताने हा कापड यावरनं काढून घ्यायचा आहे. आता या थालीपीठाच्या कडेने आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ एका साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया. इथे मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे एका साईडने. आता याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचे. कडेने असं तेल घालायचं आहे म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते मस्तसं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं भाजलं जाईल. इथे मी हे थालीपीठ दोघी बाजूंनी छान भाजून घेतलंय. आता आपण याला काढून घेऊया. असं हे अळूच्या पानांचं थालीपीठ मस्तसं गोड आणि आंबट चवीचं तयार होतं आणि चवीलाही अगदी भन्नाट असं हे थालीपीठ लागतं. ज्या मुलांना बाजरीची भाकरी अजिबात आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील इतकं चविष्ट असं हे थालीपीठ तयार होतं. एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे. त्याच वाटीने अर्धी वाटी जाड रवा यामध्ये घालायचा आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे नाचणीचं पीठ यामध्ये घालायचे आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे. आता अर्धी वाटी यामध्ये दही घालायचे. पाव कप यामध्ये मकीचे दाणे, पाव कप किसून घेतलेलं गाजर आणि पाव कप यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. 2 हिरव्या मिरचींचे काप घालायचे. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा यामध्ये मी काळी मिरी पावडर आणि 1 चमचा जिरे घालून घेतले. पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. याला सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं. यावरनं अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचंय. इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता हा पदार्थ आणखी चवीला भन्नाट तयार होण्यासाठी 2 चमचे इथे मी तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला. 1 चमचा जिरं घातलं. 1 चमचा पांढरे तीळ घातले. तिळाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली. 1 ते 2 सेकंद तेलावरती याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचे. मुलं सहसा भाज्या खायला कंटाळा करतात त्यावेळेस आपण भरपूर भाज्या घालून असा हा पदार्थ तयार करून घेऊ शकतो किंवा शाळेला उशीर झालेला असेल त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ बनवून घेऊ शकता. अगदी झटपट तयार होतो. आता मी याला मिक्स करून घेतलंय.
यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। आता यावरचं झाकण आपण काढूया। तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि यातील रवा देखील चांगला फुललेला आहे। आता यापासून आपण आप्पे तयार करणार आहोत। तर इथे मी 1 चमचा यात लेमन फ्लेवरचा इनो घालून घेते। इनो घातल्यामुळे आप्पे हलके फुलके तयार होतात आणि आप्पे मस्त जे स्पंजी सॉफ्ट आणि जाळीदार बनतात। इथे हे बॅटर मिक्स करून घेतले। आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला यापासून आप्पे बनवायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला 1-1 चमचा अशा पद्धतीने आप्यांचं मिश्रण घालून घ्यायचे। मिश्रण असं आप्पे मोल्डमध्ये फिल करताना यात थोडीशी जागा ठेवायची, कारण हे आप्पे फुलतात त्यामुळे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहे एका साइडने। इथे मी हे आप्पे एका साइडने भाजून घेतले। आता यावरचं झाकण काढायचे आणि तुम्ही बघू शकता आप्पे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। आता हे आप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आप्यांची दुसरी साइड देखील आपल्याला भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे दोघी साइडने छान भाजून घेतलेले आहे। तयार झाले इथे आपले मिक्स व्हेजिटेबल आप्पे। चवीला अगदी भन्नाट लागतात आणि लहान मुलंच काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतके चविष्ट लागतात। तुम्ही बघू शकता मस्तसे क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असे हे आप्पे तयार झाले। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।